आता मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या मेट्रो सुपरफास्ट। युद्धजन्य परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाने वेतन कपातीचे संकेत दिले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीपासून ते उड्डाणांमध्ये 20% अधिक कपात अशा पर्यायांवर कंपनी विचार करत असल्याची माहिती। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री विशेष देखभालीच्या कामासाठी ब्लॉक नियोजित केला। अष्टविनायक मधल्या प्रमुख गणपती मंदिरांमध्ये जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची मोठी कामं हाती घेण्यात आली। त्यामुळे मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक ही मंदिरं 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत। साक्री तालुक्यातल्या दहिवेल पिंपळनेर रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध पेट्रोलचा टँकर पलटल्याने अपघात झाला। प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, मात्र काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। माजी खासदार आणि भाजप नेते संजय काकडे यांच्या घरातल्या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस उपस्थित होत्या। यासह अरबाज खान, सोहेल खान, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, क्रिकेटर तिलक वर्मा, चंकी पांडे, नीलम कोठारी यांची उपस्थिती होती। शेवगाव इथल्या सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुवर्णकारांचं सुरू असलेलं उपोषण आणि ठिय्या आंदोलन 10व्या दिवशी सुद्धा कायम आहे। या आंदोलनाला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पाठिंबा दिला। पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा सुवर्णकारांनी दिला। जळगाव मनपाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। सुप्रीम कॉलनीमध्ये पिवळसर पाण्याचा पुरवठा होतो। पाणी पुरवठा विभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नागपूरमधल्या उन्हाचा खासदार क्रीडा महोत्सवाला मोठा फटका बसला। उन्हामुळे यंदा 65 पैकी 46 गेम वगळण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। अहिल्यानगरमध्ये पोलिसांकडून सराफा व्यावसायिकाचं अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी मालेगाव सराफा बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला। मालेगावमधल्या सुवर्णकार समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली। शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षकांचं वेतन रखडलंय। शिक्षकांवर घर चालवण्यासाठी फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली। 14 महिन्यांपासून शिक्षकांचा पगार थकीत आहे। राज्यामध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली। नागपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्याने प्रवाशांची गैरसोय झाली। फलाटावरचे शेड हटवल्याने अवकाळी पावसात प्रवाशांची तारांबळ उडाली। पुण्यातल्या हांडेवाडीमधल्या ग्रामस्थ आणि विविध सोसायट्यांमधल्या रहिवासी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर एकवटले। पाणीने, ड्रेनेज लाईनने, विजेचा सतत लपंडाव आहे, मात्र कर भरपूर घेतला जातो असा आरोप करत नागरिकांनी जनआंदोलनाची घोषणा केली आहे। पुण्यातल्या गणेशखिंड रस्त्यावरच्या वृक्षतोडीला अद्याप परवानगी नाहीये। आक्षेपांवर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम सुनावणी घेणार आहेत। वर्ध्याच्या आष्टी शही तालुक्यातल्या एका सामान्य कुटुंबातल्या मुलीने आपल्या जिद्दीच्या बळावर मोठं यश मिळवत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले। गरिबी, हालाखीची परिस्थिती, पडकं घर आणि कोणतीही खाजगी शिकवणी नसताना सुद्धा मिसबाह फातेमा हिनं विज्ञान शाखेमध्ये अव्वल येत जीवशास्त्र विषयात महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला। मध्य रेल्वेच्या मुख्य विभागातल्या तिकीट तपासनीसांनी तक्रार केली। प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अडचणी वाढल्यात। कामाचा ताण, मानसिक दबाव आणि प्रशासकीय दडपण वाढल्याची तक्रार तिकीट तपासनीसांनी केली आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराज प्रोफाईल कंपनी विरोधी संघर्ष समिती मानगाव आणि परिसराच्या वतीने एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। विराज कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला। मुंबई पालिकेकडून मुंबईतल्या पार्किंग शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना अतिरिक्त पार्किंग शुल्क भरावं लागणार आहे। दिवंगत छायाचित्र पत्रकार रजनीश काकडे यांना आदरांजली म्हणून कलाकारांच्या कलाकृतींच्या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। ऐतिहासिक पन्हाळा गडावरच्या सदोबा तलावाशेजारील बांधलेलं अतिक्रमण काढावं यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत। प्रशासन आणि दुर्गा ट्रस्टींमध्ये गौड बंगाल आहे असा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला।
नागपूर महानगरपालिकेने जाहिरात फलक होर्डिंग परवाना शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी हा निर्णय घेतला.